नमस्कार गाववाल्यांनो, मी दीप्तेश केळुसकर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते. तर मी आता आहे सावंतवाडीच्या मोती तलावाकडे आणि पावसाळ्यात एकदम भारी नयनरम्य असो मोती तलाव दिसतात. या तुम्ही दृश्य बघू शकताय. आणि श्रावण सोमवारातलं चौथं रविवार असल्या कारणान मी आता जाते माझ्या सासरवाडीत. तर बायकोन केलेल्या श्रावण रविवारातले 4 रविवार, तर त्याचा आज शेवटचा रविवार असा. तर फायनली मी सासरवाडीत पोचलोय आणि बघले तर पाऊस पण खूप होतो आणि बाबू होय आमचो नेट नाही होता, त्याच्यामुळे बारीयर मोबाईल ठेवून डोक्याखाली व्हिडिओ बघित होतो. आणि बायकोन नंतर इल्यानंतर पूजेक सुरुवात केली आणि देवाचं सगळं पूजन केल्यानंतर देवाची पूजा झाल्यानंतर आरती केली जातात. ती आरतीसुद्धा आम्ही केली आणि बाहेर बघले तर पावसानसुद्धा बारीक बारीक आपला सुरूच ठेवलेला आहे रणकाडा. आणि सकाळी सकाळी चाय पिऊक बसले तर माझ्या मेवणीची वही भेटली, त्याच्यात लिहिलेला होता मोबाईल बंद झाले तर. आणि तवसर बायकोन आणि आईन केलेल्या पुलाव भात, तो एकदम गरमागरम पुलाव भात बायकोन आणून दिल्या. तसेच आणि त्यानंतर आईन सुद्धा करंजी केलेल्या चूरणाची ती सुद्धा आणून दिल्यानंतर मी खाले आणि मी इलय सावंतवाडीत बस स्टँडकडे. तर माझा काम होता एक सावंतवाडीत आता केलंय आणि त्यानंतर निघालंय मी 365 खेड्यांचं अधिपती असलेल्या उपरलकर देवाच्या दर्शनासाठी. सोमवार असल्या कारणाने भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असता. मी दर्शन घेतलं. ह्यो रस्तो आंबोलीक जाता आणि या साईडचं तुम्ही बघलाय तर सावंतवाडी रोड जाता. आणि श्रावण सोमवार असल्या कारणाने उपरलकर देवाचं दर्शन घेतलं आणि मी सावंतवाडीच्या बस स्थानकाकडे येईल कारण माझी मेवणी यायची होती त्याच्यासाठी. आणि हे मोती तलावाकडे बघले तर हे लाल परी एकदम लागोपाठ चारायले चाललेले होते आपल्या तोऱ्या. आणि सावंतवाडीचं काम जसा झाला तसा मी निघाले जाऊ माझ्या घराकडे. तर व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि गाडी चालवत असाल तर स्वतःची काळजी घ्यावा आणि गाडी हळू चालवा.